ನಮಸ್ಕಾರ, ಕನಸು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಈಗ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ಹನುಮ ಜನ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಆಂಜನೇಯನ ದರ್ಶನ ಪಡೆದ ನಟ ರಿಷಬ್ ಶೆಟ್ಟಿ. ಕಾಂತಾರ 2 ಯಶಸ್ವಿ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ರಿಷಬ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು 575 ಮೆಟ್ಟಿಲೇರಿ ದಂಪತಿಗಳ ಸಮೇತವಾಗಿ ಅಂಜನಾದ್ರಿಗೆ ಆಗಮಿಸಿ ಆಂಜನೇಯನ ದರ್ಶನ ಪಡೆದು ರಿಷಬ್ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳ ಬುಧವಾರದಂದು ಕೊಪ್ಪಳ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಂಗಾವತಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿರುವ ಅಂಜನಾದ್ರಿ ಬೆಟ್ಟದ ಹನುಮನ ಜನ್ಮಸ್ಥಳವಾಗಿರುವ ಆಂಜನಾದ್ರಿಯ 75 ಮೆಟ್ಟಿಲೇರಿ ದರ್ಶನ ಪಡೆದ ರಿಷಬ್ಗೆ ಆಂಜನೇಯನ ಜನ್ಮಸ್ಥಳದ ಇತಿಹಾಸ ತಿಳಿಸಿದ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕ ವಿದ್ಯಾದಾಸ್ ಬಾಬಾ ಅವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕ ವಿದ್ಯಾದಾಸ್ ಬಾಬಾ ಅವರಿಂದ ರಿಷಬ್ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿದರು. के नाम से तो किष्किंधा के नाम से आस पास में बहुत सारे किष्किंधा कानून में वो सारे क्षेत्र है. ऐसा बाहर के क्षेत्र का क्या कहा जाए, साउथ इंडिया में जैसे उत्तर भारत में राम जन्मभूमि है, वैसे साउथ इंडिया में हनुमान जन्मभूमि. ये आध्यात्मिक और पारस्परिक संबंध का एक अनोखा उदाहरण. शांति 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 भवतु, सर्वारिष्ट शांतिर्भवतु. संकल्प करवा हनुमान जी के प्रति प्रेम बना रहे और समाज के लिए कुछ न कुछ करते रहे. ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮೇಡಮ್. ओम श्रीवारं विष्णु स्मरेत. ओम जले विष्णु थले विष्णु विष्णु पर्वतमस्तके ज्वालामालाकुले विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. ओम विष्णुर्विष्णुर्विष्णु. ओम मध्यम नमः परमात्मने. श्री पुराण प्रोक्तमाय ब्रह्मद्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्तरे अष्टाविंशतमे युगे कलियुगे कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे घोरलोके भारतवर्षे भारतखंडे आर्यवर्तैक देशे ब्रह्मवर्तैक देशे पुण्यप्रदेशे कर्नाटक प्रदेशे कोप्पल मंडलांतर्गत किष्किंधा क्षेत्रे विजयाधिपति नामक विजयाधिपति श्री बालाजी मंदिर परिसरे मासानामासोक्त में मासे पौष मासे सुबेह शुक्ल पक्षे अधिचतुर्थीयां सुपुण्य महार्थौ धनिष्ठानस्थत्रे श्री धनुराशि स्त्रे श्री सूर्य श्री ಅಪ್ಪಿ ನೀನು ಕೈ ತೆಗಿ. ವಿಡಿಯೋ ಮಾಡಲ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. जय श्री राम. ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಂಚೂರು ಜಾಗ ಮಾಡ್ಕೊಡಿ, ಹಿಂದೆ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವೇ ಅಡ್ಡ ಅನ್ಕೊಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮನೆ ಬೇಕಂತ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಇದು ತೆಗೀರಿ. ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲವಾದರೆ ಈಗಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹಾಗೆ ಬೆಲ್ ಐಕನ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಿಮ್ಮ ಭೇಟಿ ಮುಂದಿನ ವರದಿಯೊಂದಿಗೆ. ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಕನಸು ನ್ಯೂಸ್ ಗಂಗಾವತಿ.